बरेचसे शेतकऱ्यांचा प्रश्न हा आहे की सर आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट हे जे रासायनिक खत आहे हे शेणखतामध्ये टाकायचं आणि आमच्या शेतामध्ये बुरशी आहे तर आम्हाला ट्रायकोडर्मा पण टाकायचा आहे. तर मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रायकोडर्मा तुम्ही मिक्स करू शकता का? तर आता स्लाइड मध्ये बघा, सिंगल सुपर फॉस्फेट ट्रायकोडर्मा हे जर शेणखतामध्ये टाकलं आपण तर त्याचं परिणाम काय होतो आणि ते टाकणे योग्य की अयोग्य हे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम काय आहे की ट्रायकोडर्मा म्हणजे काय? तर ट्रायकोडर्मा हे जे आहे हे काय आहे, एक जिवंत बुरशी आहे आणि बेनिफिशियल फंगस आहे, म्हणजे उपयोगी बुरशी आहे. तर या ट्रायकोडर्माचं काम काय आहे? मित्रांनो, ही जी ट्रायकोडर्मा आहे ही जमिनीतली जी हानिकारक बुरशी आहे तिला कंट्रोल करते. तर ट्रायकोडर्माचं कार्य हे आहे. आता आपण बघणार सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट काय आहे? तर मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट खत हे आपल्याला माहित आहे, पण ते जमिनीतून पुरत देते पिकांना, तसेच पिकांच्या मुळांची वाढ करते. हे झाले दोन. आता ट्रायकोडर्मा आणि सिंगल सुपर फॉस्फेट हे जर आपण डायरेक्ट शेणखतामध्ये टाकलं तर काय प्रॉब्लेम होते? तर मित्रांनो, आपल्याला तसं करता येत नाही. तसं जर केलं तर काय होते बघा. आता आपण एकदम फ्रेश आणि कोरड जर सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं आणि ते थेट जे स्लाइड मध्ये दिसत आहे ते जर आपण ट्रायकोडर्मावर टाकलं तर मित्रांनो, तिथं हाय केमिकल रिएक्शन होऊन तिथं मित्रांनो आपले जे ट्रायकोडर्मातले जीवाणू आहे ते नष्ट होऊ शकतात. मग आता तुम्ही म्हणसाल सर हे टाकायचं की नाही टाकायचं? तर मित्रांनो, याच्यात दोन मेथड आहे, दोन पद्धती आहे. त्या पद्धतीचा वापर करून आपण ट्रायकोडर्मा टाकू शकतो. आता बघा, आपल्याला जर ट्रायकोडर्मा टाकायचा असला तर पहिली पद्धत आहे, आपल्याला काय करायचं आहे, शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा टाकायच्या अगोदर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यावर जवळपास 4-5 दिवस झाल्यानंतर आपण ट्रायकोडर्मा टाकू शकतो. या पद्धतीने जर टाकला तर चालेल. तसाच तो पण सावलीत झाकून ठेवला जाऊ शकतो कव्हर करून. आणि शेणखत, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यामध्ये ओलावा पाहिजे. आणि जर डायरेक्ट आपल्याला टाकायचं असेल मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये, तर शेणखत चांगलं मॉइश्चर म्हणजे ओलं करेल पाहिजे, पूर्ण ओलं चिंब. त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे, नंतर ट्रायकोडर्मा टाकायचा आहे. आणि हे पण आपल्याला जे टाकताना आहे याच्यामध्ये ओलावा पाहिजे. नंतर बी आपल्याला 1 हप्ता ओलावा टिकवायचा आहे. डायरेक्ट उन्हामध्ये ते वाळू नाही द्यायला पडत शेणखत. त्याच्यावर एकतर आपल्याला काहीतरी सेट करणं पडते किंवा पॉलिथिन किंवा काही बी कव्हर टाकून ते कव्हर करणं पडते. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रायकोडर्मा जर शेणखतामध्ये मिक्स केला आणि लगेच शेतामध्ये टाकला तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे ट्रायकोडर्माचे जीवाणू आहेत ते तर मरतीलच मित्रांनो, आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आपल्याला टाकायचंच असेल तर चांगलं कुजलेलं शेणखत, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स केलेलं, ते 7-8 दिवस सावलीत ठेवलेलं आणि जमिनीत चांगला ओलावा सर्व गोष्टी असल्या त्यावेळेस आपल्याला हे ट्रायकोडर्मा टाकायचं आहे. तर तसं टाकता येत नाही. तर मित्रांनो, ट्रायकोडर्मा टाकायसाठी आपल्याला सॉफ्ट मीडियम पाहिजे, थंड. आणि डायरेक्ट सिंगल सुपर फॉस्फेट आणि ट्रायकोडर्मा याचा संपर्क नाही करता येत. तसं जर केलं तर तिथले ट्रायकोडर्मातले जीवाणू नष्ट होऊ शकतात. धन्यवाद.